नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळालेले ग्रामसेवक भगवान वामनराव जाधव यांचा सेवानिवृत्ती समारंभ दिनांक 6 जून 2024 रोजी गुरुवारी बोलठाण येथे संपन्न झाला। या समारंभासाठी नांदगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय दळवी यांनी प्रामुख्याने हजेरी लावली। बोलठाण ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक भगवान जाधव यांनी बोलठाण येथील ग्रामपंचायतमध्ये कर्मचारी म्हणून काम करत असताना त्यांना ग्रामसेवक म्हणून लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली। ग्रामसेवक पदाचा कार्यभार सांभाळत असताना त्यांना ग्रामविकास अधिकारी म्हणून त्यांची बोलठाण ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली। हे काम करत असताना त्यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाला। त्यांना 58 वर्ष पूर्ण झाल्याने सेवा करण्याच्या कार्यकाळामधून वगळण्यात आले। त्यामुळे दिनांक 6 जून 2024 रोजी गुरुवारी बोलठाण येथे त्यांचा सेवानिवृत्ती समारंभ कार्यक्रम संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज बोलठाणचे शिक्षक बोबडे सर हे होते। यावेळी नांदगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय दळवी यांनी आवर्जून उपस्थिती हजेरी लावली। नांदगाव पंचायत समितीचे ग्रामविस्तार अधिकारी विजय ढवळे यांच्यासह अधिकारी वर्ग कर्मचारी उपस्थित होते। सेवानिवृत्त समारंभ कार्यक्रमाच्या व्यासपीठावर बोलठाण नगरीचे अनिल तात्या रिंढे, राजेंद्र नहार, नांदगाव तालुक्याचे विद्यमान लाडके आमदार यांची प्रतिनिधी सागर हिरे हे उपस्थित होते। तसेच यावेळी ढेकू ग्रामपंचायतीचे सरपंच भाऊसाहेब सूर्यवंशी, सागर बोबडे, अमित नहार, बुलढाणा ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी मगर, सुखदेव भोसले आणि परिसरातील गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, पदाधिकारी, विविध पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण सूर्यवंशी यांनी केले। अध्यक्षीय भाषणानंतर सदरच्या सेवानिवृत्ती समारंभाच्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। आलेल्या सर्व नागरिकांसाठी भोजनदान ठेवण्यात आले होते। आलेल्या सर्व मान्यवरांचे जाधव परिवारातर्फे स्वागत करण्यात आले। लोकशाही न्यूजसाठी मुक्ताराम बागुल, नांदगाव।